वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय सुख करता दुख सायमाई सकाळ मित्रांनो, मॉर्निंग झाले आपले 4:30 वाजलेले आणि आता प्रवासाला आपण सुरुवात करत आहोत. पाळीत पण आपल्या सोबतच आहे. तर आपल्याला आज कसारा घाटाच्या खालीपर्यंत जायचं आहे, वस्तीपर्यंत. कसारा घाटाच्या खाली सायराम लावली वस्ती आहे. सर्वांना आजच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि ब्लॉग आपला शेवटपर्यंत बघा. आपण शहापूरच्या घाटामध्ये आहोत आणि आता वाजले 6. आपला छोटासा ब्रेक झालेला आहे. चांगला टेम्पो इथे चाय वगैरे घेऊ. तर मॉर्निंग झाले आपली. पालखी पुढे आहे, बाकी सर्व लोक चालत आहेत मागून. आता थोड्याच वेळामध्ये आपला नाश्त्याचा स्टॉप होईल. डायरेक्ट नाश्त्याच्या स्टॉपला जाऊन भेटू पण. आणि थंडी मस्त कडक थंडी आहे. तर चाललोय आपण पुढच्या दिशेने. तारगेमध्ये पोहोचलेलं दर्शन घेऊ. साईनाथ महाराज की ओम साई. हे आपली पालखी आहे आणि कल्याणवाल्यांची पालखी आहे. तर मित्रांनो, आपण आता नाश्त्याच्या पॉईंटवरती आपल्या आलो आहोत आणि इथे सर्वजण नाश्ता करतात. पोरं बघू नाश्त्याला काय आहे. सर्व आपले ट्रक लागले, सर्व पोरं नाश्ता करतात. ओम साईराम. साईराम. काय नाश्ता आज? नाश्त्याला सँडविच आणि डबल पावाचा सँडविच, 2 सँडविच आहेत. चटणी 2 चटणी आहेत, खजूर चटणी आणि पुदिना चटणी. नाश्ता करून घेऊ. पाणी वाटली हवा, तिखट लागले पाण्याची वाटली, काफी तिखट लागली मिरची. साफ करते उधर. ओम साईराम. ओम साईराम. सर्व नाश्ता करून. पावाचा आणि ब्रेडचा एक नंबर. नाही, यो ब्रेडचा. ब्रेड आणि पावाचा. पावामध्ये भाजी भरली. तर सगळी मंडळी आली आणि पालखी पण आपली आलेली आहे. निघू डायरेक्ट जेवणाच्या वस्तीवरती. मिरची बाबा आलेला आहे. मिरची बाबा. मित्रांनो, आपण जेवणाच्या लोकेशनला मगाशीच पोहोचलोय. तर आपले आंघोळ विंघोळ करून आता आरती चालू होते. सर्वजण झोपलेत.
मिरची बाबा बोलतो मी, मिरची बाबा. आरती झाली आपली आणि आता मस्त जेवणाची व्यवस्था चालू आहे इथे. लाईन लागली जेवणाची आणि आज एकदम साधा सिंपल जेवण आहे तुम्हाला दाखवतो आणि संध्याकाळी स्पेशल मेन्यू आहे. मित्रांनो आजचा मेनू एकदम सिंपल मेनू आहे. आपले साहित्य पाठीशी दीपक भगत. काका काय जेवण आहे? आजचा पहिला मेनू ताक, मसाला ताक, नंतर लोणचा, दाल भात, भाकरी, चवळीची भाजी. आणि एकदम सिंपल जेवण आहे. चवलीची भाजी, ताक आहे, डाळ भात आहे, पापड आहे. काय आलंय भाताला? कंपोस्ट घेत टाकले खत भाताला काय आलंय? गव्हात मिरचीचं. मिरची बाबा बॉम्बलाय बोल. मिरची बाबा. तर मित्रांनो आपण आपल्या जेवणाच्या स्टॉपवरून निघालोय. जाऊ डायरेक्ट कसारा घाटाच्या खाली साईधाम, तिथे आपली वस्ती असणार आहे आजची. तर भर उन्हामध्ये निघालो आम्ही. बरोबर चालत आहेत, पालखी अजून मागच आहे. तर आपण जाऊयात हॅलो हॅलो पुढे. कोकम सरबत. मित्रांनो आपल्याला आपल्या गावातील मुलं दिसली आहेत. भरत दिसतोय, संकेत दिसतोय आणि पकायचा मुलगा. कशा ट्रेनने आले का? इथं उतरले? कुठल्या स्टेशन आहे? अरे अर्जुन भगत. अर्जुन भगत झालेला आहे. पालखी मागे आहे. तर मित्रांनो चालतोय पण जाऊयात पुढे हल्लो हल्लो. ऊन अजून कमी होत नाही. आता वाजत काहीतरी 4-4:30 वाजायला आले. तर चालतोय आपण. तर मित्रांनो आपण 17 ते 18 किलोमीटर चालून पोहोचलेलो साईधामला. म्हणजे आपण ॲक्च्युली टार्गेट पकडलेला 7-7:30 टार्गेट पकडलेला, पण आता वाजलेत 5 वाजून 19 मिनटं झालेत. साईधामला पोहोचलेलो. ते समोर दिसतंय तुम्हाला. पालखी अजून आपली आली नाही, पालखी येते मागून. तोपर्यंत आपण आराम करू. मस्त पाय बी बेकार दुखतात. तर जाऊ डायरेक्ट आराम करू. पहिला वस्तीवरती पोहोचलेलं आणि त्या साईबाबांचा फोटो आहे. बाकी सर्व पोरं झोपलेत. काही पोरं आलेत आणि काही पोरं यायचे आहेत. आणि इथे वाटाणा दिसतात. वाटाणा संध्याकाळी राईसमध्ये टाकायला वाटाणा थोडासा ग्रीन पीस. बाकी सगळे झोपले, आराम करतात सगळेजण. अरे बोले मित्रांनो आपली पालखी आलेली आहे.
पालखीची आरती झाली आणि मस्त पोरांनी मजा वगैरे केली. आता लाईनीला लागली पोरं. स्पेशल मेन्यू चायनीज. आजचा मेन्यू चायनीज आहे. काय मला माहिती नाही पण चायनीज मेन्यू आहे. बेकार मोठी लाईन होती, बेकार मोठी. आता आलो आहे पण लाईनीच्या आसपास. आणि जितूबाईने आणलाय चायनीजचा मारा. ओके साईराम साईराम. नाही हो बाय या जेवाला आपण पण घेऊ. मयूर भैया आजच आलाय पद्मधरून. देशची सेवा करताना आपल्याला